अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आपण सद्गुरु लक्षणे पाहत आहोत. त्यातील भाग 3 आज आपण पाहणार आहोत. सद्गुरु लक्षणे पाहू जाता स्वतःच्या शरीरावर जरी त्यांच्या बेतले तरीही ते कुणाचा अपमान करत नाहीत. उलट अशा वेळी त्यांची वैखरी विरी जाते. त्यांच्यामुळे जनालाही दुःख होत नाही, कुणाच्या देहालाही दुःख होत नाही. आत्मस्थितीमध्ये लीन जाणारा असणारा म्हणजे श्री गुरु होय. विरोधकाने केलेला विरोध पुन्हा आपोआप मावळून जातो. हे कसे होते ते केवळ भगवानच जाणत असेल. कुणाचा वैरी होणे हे होणे नाही, उलट अध्यात्मामध्ये ज्ञान कसे भरेल, इतरांसाठी ध्येय झिजवी असा तो श्री गुरु असतो. सर्व प्राणी मात्र म्हणजे मी आहे हा भाव त्याच्या हृदयामध्ये दृढ असतो. सहस्रावधी पाण्याने भरलेले घट, त्याच्यात प्रतिबिंब अनेक, बिंब मात्र एक. प्रतिबिंबे अनेक असली तरी चंद्र एकच असतो. तसे गुरुचे स्वरूप स्वतःच्या शरीरावर बेतले, प्राणावर बेतले तरी त्यांची अवस्था तशीच होते. तो कोणाचा अपमान करत नाही. आत्मस्थितीमध्ये लीन असणारा म्हणजे श्री गुरु होय. श्री गुरु भिक्षेसाठी अवश्य हिंडतात, पण धर्मपालन हाच उद्देश असतो. जगण्यासाठी खाणे असणारा म्हणजे सद्गुरु होय. भिक्षेमध्ये जे सहज मिळेल, मग ते ताजे अथवा शिळे, शुष्क असो वा मिष्टान्न, जिभेचे चोचले तो पुरवित नाही. झोपण्यासाठी वाकळ मिळो किंवा मऊ अंथरूण किंवा भूमीवर झोपायला लागो अथवा गवताच्या शय्येवर, जे प्राप्त होईल त्यातच तो समाधान मानतो. मी भोगता नाही, मी जेवता नाही, करता करविता तर नाहीच नाही, असे त्यांचे वागणे असते. अहंकार तर मुळीच नसतो. लिंगदेहाची गाठ सुटलेली असते. भेदाची त्रिपुटी हरवलेली असते. सर्व सृष्टीमध्ये ते परमात्मा पाहत असतात. दृष्टीस त्यांना देवच दिसतो. देहाचे भरण नाही, भेदाचे भान नाही. ज्ञान, शयन, भोजन या गोष्टी तर दूरच राहिल्या. स्वतः ब्रह्मज्ञानाने भरून राहिलेला, दुसऱ्यांना आत्मज्ञान देण्यासाठी धडपडणारा असा तो विद्यावान असतो. जरी संन्याशी असला तरीही त्याने श्री गुरुना शरण जावे. गुरु म्हणजे परमात्मा परेशू, साक्षात महेश्वर, अचळ, अमळ, अविनाशी. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच श्री गुरु होय. कुणी निंदा अथवा वंदा ते आपल्या हिताचा धंदा करीत मनामध्ये कधीही याच्याबद्दल उद्वेगही आणत नाही. सदा आत्ममग्न असतात. कुणी उपद्रव केला तरी तो सहन करतो. तो मीच आहे अशा भावनेने त्याच्याकडे पाहत असतो. त्यांच्या सानिध्यात प्राणी सुखी होतात. जो सानिध्यात आला आणि उद्वेग निर्माण झाला असे कधी होणे नाही. सर्व भूते भगवत रूप मानून काळजीने हातपाय हलवणारा, आत्मदृष्टीत सावध वित्त असणारा, तो कधी मोठ्याने हाकही घालत नाही. माझा भगवंत दचकेल ही त्याला भीती असते, असा तो सहिष्णू असतो. सज्जन हो, आता याच्या ओव्या आपण पाहूया. आले जीवावर जरी, बेतले प्राणावरी तरी,
अपमान न करी वैखरी सदा लोक कल्याणी. ना उद्वेग जनासी जनाचा न स्वदेहासी. आत्मस्थिती तयासी ऐसी वैरभाव वीसी जाय. विरोधक विरोध करती जाणून परी आपैसा जाय मावळून. हे कैसे होते जाण भगवान जाणतसे. पशुसम अहंकारी न होत कुणाचा वैरी. ज्ञान स्वरूप आत्मा भरी करी यज्ञ आणि खानसाठी. अवघे हे प्राणी मात्र मम रूप सर्वत्र. ऐशी ठाम समजूत दृढ मनात जयांच्या. सहस्त्र गटी भरले जळ एकच जेवी चंद्रमंडळ. तेवी निजात्मा केवळ सकळ ठाई भूतात्मा. अवश्य हिंडे भिक्षेसी पाळण्या धर्मासी. माधुकरी गुरूंसी उदर भरण्यासी साधनते. सहज भिक्षेशी जाण मिळेल जे अन्न. शुष्कात वा मिष्ठान्न रसना लाल न धरी. कंथा वा मृदू अंथरुण भूमी वा तृणशयन. जे प्राप्त होय जाण शयन यान तयांचे. मी न भोगता न मी जेविता करता न करविता अहंता नसे श्री गुरूंसी. सुटली लिंगदेहाची गाठी भेदाची हरवली त्रिपुटी. परमात्मा देखत सृष्टी अवघी देवरूपतया. ना देहाचे भरण ना भेदाचे भान. स्नान शयन भोजन गमनागमन कैसे घडे. स्वयं ब्रह्मज्ञान भरून आणि खा देण्या आत्मज्ञान. तळमळ तयांची बहुमहान गमे विद्यावान भेटो तया. असेल जरी संन्याशी केले जरी संन्यास गृहणासी. शरण जावे सद्गुरुसी तरीच ब्रह्मद ज्ञानासी पावेल. परात्पर परेश गुरु साक्षात महेश. अचळ अमळ अविनाश विष्णू ब्रह्म्यास गुरु ठाई. कोणी निंदावा वंदा चाले स्वहित धंदा. उद्वेग ना कदा सता आत्ममग्नासे. उपद्रव देता कोणी सहन करीतो धनी. ममात्मा तो प्राणी ऐशा भावने खंती नाही. तयांच्या सानिध्यात सुखी होत प्राणी मात्र. संसर्गे उद्वेग ना कोणात संगात सांगाती सकलते. सर्व भूते भगवत रूप मनोनी काळजी करे पाद हलवीत. आत्मदृष्टी सावध चित्त सद्गुरु तत्वाईसे ते. मोठ्या रवेना हाकारित भगवंत दचकेल झोपेत. चराचरी जीव जीवात सहिष्णुता जपतमाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो.